हे आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत आलेलो आहोत की हे सरकार बोगस स्कीमचं सरकार आहे. एक तर पहिलं सांगितलं तर लाडक्या बहिणींचं जे काही मानधन आहे ते वाढवू, ते अजून वाढवलेलं नाही आणि दुसऱ्या बाजूला 85 लाख लाडक्या बहिणींना अपात्र ठरवलेलं आहे. पहिला प्रश्न हाच आहे की तुम्ही ह्यांची मतं मिळवण्यासाठी ही स्कीम सुरू केली ती आता तुम्ही त्याच्यातून 85 लाख लोकांना अपात्र ठरवता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे खरोखर अपात्र ठरवले असतील तुम्ही आणि तुम्ही जनतेचा पैसा, टॅक्सपेअरचा पैसा यांच्या खात्यात टाकत होता, म्हणजे हा स्कॅम नाही झाला का? म्हणजे ज्यांनी हे पैसे टाकले त्यांच्या खात्यामध्ये ते घोटाळेबाज नाही झाले का? आणि दुसरं म्हणजे ज्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवून त्या खात्यामध्ये जे पैसे आले असतील त्याच्यावर पुढे काही स्वप्न पाहिले असतील त्यांच्या स्वप्नांचं काय? येत्या 10 दिवसामध्ये कर्जमाफी करणाऱ्या शेतकऱ्यांना असं कृषी मंत्र्यांनी आजच घोषणा असं आम्ही किती दिवस ऐकतोय. पण हे सगळे जे विषय आहेत ते सरकार फक्त घोषणा करत पुढे काही करत नाहीये. आणि एका बाजूला ह्या सगळ्या घोषणा आणि दुसऱ्या बाजूला पेट्रोल, डिझेल, आता सीएनजीचे दाम वाढलेले आहेत, म्हणजे महागाई वाढवत जायची आणि दुसऱ्या बाजूला असे काही गोंधळ घालत जायचे. हेच सरकार आता बसलेलं डोक्यावर. पतंजलीवरती मोठी कारवाई करण्यात आली आहे विद्याकडून. ठीक आहे, पण ती कारवाई असेल तर योग्यच असेल. मला थोडी जर माहिती घ्यायला लागेल, पण दोन्ही म्हणजे संजय राऊतजी असतील किंवा अनिल देशमुखजी असतील यांच्यावर नंतर कोर्टाने ह्यांच्या केसेसवर आणि यांना आत टाकण्यावर काय ताशारे मारलेत हे आपण नक्की पाहावं. कारण ह्या देशामध्ये ईडी, आयटी, सीबीआयला कसं वापरलं जातं आणि या देशामध्ये ह्या तिन्ही यंत्रणेमुळे राजकारण्यांना तर सतवलं जातंच, विरोधी पक्षाला तर सतवलं जातंच,